करायचंय, लूपच्या आतमध्ये मी लूप यूज करणार आहे, म्हणजे नेस्टेड लूप ही कॉन्सेप्ट मी घेणार आहे. तर ह्यात फॉर लूपच्या आतमध्ये मी फॉर लूपला यूज करणार. क्लिअर आहे? ठीक आहे. तर मग मी ह्या ठिकाणी इथे काय करते, आता पहिलं आपल्याला 1 to 5 फॉर लूप थ्रू प्रिंट करता येतं, बरोबर? बरोबर. मला पहिला हा कोड लागेल ज्यात तुम्ही 1 to 5 प्रिंट कराल. तर तुमच्याकडे एखादा वरचा कोड असेल ना, तो कॉपी पेस्ट करून घ्या किंवा पुन्हा राईट करा. ठीक आहे. हा, आता रन करा ह्याला. 1 to 5 रिझल्ट याचा आलाय. आता मला काय करायचंय, जे आउटपुट तो व्हर्टिकल प्रिंट करतोय, हॉरिझॉन्टल कसं करायचं? खूप अगोदर बघितलं होतं तो. ठीक आहे ना, आपण एक काम करूया, त्या रिलेटेड एक बेसिक कोड करूया. येऊन जा, कर्सर खाली घेतला तरी चालेल. ह्या 263 264 ला कमेंट टाकून द्या. त्याच्या खाली 265 वर प्रिंट 1 करा, राऊंडेड ब्रॅकेट मध्ये 1 देऊन टाका, आणि त्याच्या खाली प्रिंट 2 केलं तरी चालेल. हा रन केल्यावर पहिले तो 1 देईल आणि त्याच्या खाली लाईनी मध्ये 2 देईल, बरोबर? आता मला ह्यात आहे ना 1 आणि त्यानंतर 2 हवाय, तर प्रिंट नंतर तो एंड बाय डिफॉल्ट न्यू लाईन असतो, बरोबर? एंडची जी व्हॅल्यू आहे ती बाय डिफॉल्ट न्यू लाईन असते. तर ती जी बाय डिफॉल्ट न्यू लाईन आहे तिला आपण ओव्हरराईट करू. तर 1 नंतर कॉमा करा, नाही तिथे नाही, 1 नंतर आतमध्येच, हा, एंड इक्वल टू स्पेस द्या, इक्वल टू स्पेस, डबल कोट मध्ये स्पेस. हा, आता तो 1 प्रिंट करेल, एंड मार्कर स्पेस आहे, स्पेस देईल आणि मग 2 प्रिंट करेल. करा रन ह्याला. हा बेस इथं क्लिअर आहे. आता ह्याच बेसला मी वरती वापरेल, तर हा जो बेसिक कोड आहे ना, हा लाईन नंबर 262 वर टाका आपल्याला, किंवा वरच्या फॉर लूपला खाली घ्या, कसंही. हा, ह्याला खाली घेतलं तरी चालेल, कंट्रोल एक्स करून खाली घ्या किंवा ह्याला वरती टाका. हा, कमेंट काढता येईल ह्याचे. आता मला जे व्हर्टिकल आउटपुट येत आहे, मला हॉरिझॉन्टल आणून द्या, कारण तुम्हाला बेस घेतला मी, तुम्हाला आलंय लक्षात की तो व्हर्टिकलचा नाही, तिथे नाही, तिथे नाही, कॉमा काढा, तो प्रिंट मध्ये जे पण होईल ना डिस्प्ले मध्ये होईल. हा, ओके. एंड इक्वल टू डबल कोट मध्ये स्पेस. करा रन ह्याला. हा, याने 1 to 5 आउटपुट दिलं, आलंय लक्षात हे. आता ह्या ठिकाणी ना मला काय करायचंय, लूपच्या आतमध्ये लूप यूज करायचंय. तर तो जो फॉर लूप आहे ना त्याला कॉपी करून घ्या, वर 268 लाईन, 268 लाईन कॉपी करू आणि 269 वर त्याला पेस्ट करू, प्रिंट खाली येऊन जाईल. हा, ती जाईल आणि एंटर की. हा, आता आतला लूप आहे ना जेचा लूप करू, तर फॉर जे इन रेंज घेऊया आणि आतमध्ये इकडे प्रिंट करताना आय राहू देऊ आता, आणि प्रिंटला टॅब देऊन पुढे घ्या, टॅब देऊन पुढे घ्या. आता बघा, वरचा फॉर लूप 5 टाइम रन होतो, बरोबर?
बरोबर. ज्यावेळेस आयची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस आतला जे लूप 5 टाइम रन होईल. आय 2 झाल्यावर आतला जे लूप 5 टाइम रन होईल. असा टोटल 1 साठी 5, 2 साठी 5 असं टोटल किती वेळेस रन होईल? 5 टाइम्स. फाईव्ह हे टाइम. बघा, आता बघा, हा हा लूप जो आहे आय आय पहिले 1 असताना जे 1 2 3 4 5 5 टाइम तो एक्झिक्यूट होतो. तसाच ह्या ठिकाणी आय हा 2 असताना 2 असताना एक मिनिट, 2 असताना जे 1 2 3 4 5 टाइम रन होईल. आय 3 असताना जे 1 2 3 4 5 टाइम. त्यानंतर ह्या ठिकाणी आय 4 असताना 1 2 3 4 5 टाइम आणि आय 5 असताना 1 2 3 4 5 टाइम. म्हणजे टोटल 5 5 म्हणजे टोटल 25 टाइम. बरोबर? हा. ओके, बरोबर. तर असं तो 1 टू 5 1 टू 5 असं 25 टाइम रन होईल. आणि आउटपुट काय देईल? तर ह्या ठिकाणी तुम्ही प्रिंट काय करता ते, तुम्ही प्रिंट करता ते आय प्रिंट करता ते. आय सुरुवातीच्या रोला 1 आहे, 5 टाइम तो 1 1 1 1 1 प्रिंट करेल. आय 1 आहे, 1 5 टाइम. मग आय 2 बनेल सेकंड रोला जे 2 5 टाइम प्रिंट करेल. हे कळालंय? हा, ठीक आहे. मग हा रन करू शकतात तुम्ही. ठीक, ट्राय. एक मिनिट ट्राय. हा, हे कळालंय तुम्हाला? हो. आता मला काय करायचंय, 5 टाइम 1 प्रिंट झाल्यावर तो न्यू लाईनवर आला पाहिजे. मग 5 टाइम 2 प्रिंट झाल्यावर न्यू लाईनवर आला पाहिजे. तर ते कसं मी हँडल करू? कुठं देऊ बरं प्रिंटला की जेणेकरून तो खाली येईल? ही जी आपण काढली एंड, हा. तर वर्टिकल एंड. कंट्रोल एक्स करा, काढा त्याला. हं, करा रन. पण पण आलंय व्हर्टिकल. पण मला कसं हवंय, पहिली रो प्रिंट झाल्यावर मग सेकंड रोला तो खाली आला पाहिजे. मग 2 5 टाइम मग 1 नंतर खाली. हा, 1 हा. पूर्ण एका लाईनला, मग नंतर 2. हा, तर त्याला कसं हँडल करू? ओके. परत आपल्याला ही जी लाईन आहे फॉर जे इन रेंज, हं, ही एकदा टाकावं लागेल प्रिंट मध्ये. ती नका टाकू. एक काम करा, लाईन नंबर 268 नंतर कर्सर घ्या. नाही, हा ठीक आहे, करा, एंटर की प्रेस करा. ह्या ठिकाणी थोडंसं फॉरच्या लाईनमध्ये, तर थोडंसं लेफ्ट साईडला जा आणि टॅप देऊन फॉरच्या लाईनमध्ये, खालच्या फॉरच्या लाईनमध्ये. अच्छा, तो तिथे येतो का? थोडासा. हां हां, मला प्रिंट ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट हवं. टॅब नका वापरू, मग स्पेस वापरून, बॅक स्पेस वापरून थोडं पाठीमागं या. प्रिंट ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. फक्त प्रिंटला खालचा जो फॉर आहे त्या लाईनमध्ये हवा मला. हा, म्हणजे ज्यावेळेस फॉर लूप एक्झिक्यूट होईल त्यानंतर प्रिंट एक्झिक्यूट होईल. म्हणजे पहिलं तो न्यू लाईन देऊन टाकेल आणि त्यानंतर 1 5 टाइम, मग पुन्हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल, प्रिंट एक्झिक्यूट होईल, 5 टाइम तो 2 प्रिंट करेल. तर हा कोड कळाला का? हा प्रिंट आपण टाकला, हा आपल्याला काय आउटपुट देतो एकदा बघावं लागेल. हा नाही लक्षात आला मला. फक्त प्रिंट आपण टाकलं तरी पण ते जसं आपल्याला एक्सपेक्ट. मी काय करते, ह्यात मी तुम्हाला करून दाखवते. मी विंडो शिफ्ट एस केलंय. ह्या ठिकाणी
फोटो काढते ह्या कोडचा आणि हा कोड एक्सप्लेन करते. हा, वर्डला आले. हा आता ह्या आलं ठिकाणी लक्षात. आयची व्हॅल्यू सुरुवातीला 1 आहे, बरोबर आहे. त्यावेळेस तो प्रिंट, आता प्रिंटमुळं एंड मार्कर ह्याचा न्यू लाईन आहे, तर आता सध्या तो ह्या लाईनीवर असेल ना, तो आला खालच्या लाईनीवर, कारण की ह्याचा एंड मार्कर न्यू लाईन आहे. क्लिअर आहे. तर तो आत्ता ह्या लाईनवर आहे. त्यानंतर हा 1 to 5 1 प्रिंट करेल, म्हणजे 1 1 1 1 1. आलं लक्षात इथपर्यंत. हो. त्यानंतर पुन्हा फॉर लूप कडे जाईल. तो फॉर लूप 2 बनेल. ह्यावेळेस 2 बनल्यावर पुन्हा प्रिंटमुळे खालच्या लाईनीत आला आणि पुन्हा हा जे लूप 2 2 2 2 5 टाइम प्रिंट करेल. असं टोटल तो 5 रो प्रिंट करेल. ठीक आहे. कळालंय हे. हम्म. आता रन करा बरं त्याला. हो आला. हो आला. हा, तर टोटल त्यांनी जे आपल्याला आउटपुट दिलेले आहे, टोटल 5 रो दिल्या. पहिल्या रो मध्ये 1, दुसऱ्या रो मध्ये 2, या पद्धतीने आउटपुट दिलं. क्लिअर आहे. हम्म. आता ह्यात काय होतं, आउटपुट थोडं 1 पण दाखवा मला. ह्यात तो 1च्या पूर्वी एक एम्प्टी लाईन देतोय, बरोबर. हो. तर ती लाईन अवॉइड करण्यासाठी मी फॉर लूप नंतर प्रिंट टाकते. तो प्रिंट कट करा तिथून 269 वरचा, कंट्रोल एक्स करा, डिलीट की प्रेस करा, डिलीट की. हा, आता त्यानंतर 270 नंतर कर्सर घ्या, एंटर की, आणि पहिल्या टॅप काढून टाका एक. नाही, आपल्याला स्पेसनीच थोडं पुढे जावं लागेल. फॉरच्या लाईन मध्ये प्रिंट द्यायचा आहे. हा, कंट्रोल व्ही. हा, असं म्हणजे तो काय करेल, पहिली रो प्रिंट करेल न्यू लाईन, दुसरी रो प्रिंट करेल न्यू लाईन, म्हणजे एक जी विनाकारण लाईन देत होता ती देणार नाही. करा रन. ओके. क्लिअर आहे. ह्या कोडला कॉपी पेस्ट करा बरं. आणि कंट्रोल व्ही. आता वरच्या कोडला कमेंट टाकून द्या. आता मला अपेक्षित जे आउटपुट आहे ना, ते मी इकडे चॅटमध्ये टाकते. मला पुढचं आउटपुट काय हवंय, स्पेस 1, सेकंड लाईनवर 2 स्पेस 2 स्पेस 2, त्यानंतर थर्ड लाईनवर 3 स्पेस 3 स्पेस, क्लिक करते ह्या ठिकाणी 3 स्पेस 3 स्पेस 3, म्हणजे असं, म्हणजे 1 1 1 1 3 टाइम, 2 2 2 3 टाइम, 3 3 3 3 टाइम, असं मला हवंय. तो कोडमध्ये काय चेंजेस मी करू. फक्त आपल्याला 1 to 3 पाहिजे का? हा, पहिल्या लाईनीत मी चॅटमध्ये टाकलंय बघा. पहिलं 1 3 टाइम, त्याच्या खालच्या लाईनीत 2 3 टाइम, त्याच्या खालच्या लाईनीत 3 3 टाइम, म्हणजे 3 रोज 3 कॉलम. आणि स्पेस त्यामध्ये. स्पेस तर आपलं न्यू लाईन जी येते तीच, आत्ता जसं आलं ना सेम तसंच. काय का? आलंय आउटपुट.
क्लिअर आहे? पहिल्या रो मध्ये 1 5 टाइम, सेकंड रो मध्ये 2 5 टाइम हे आउटपुट अपेक्षित आहे. 1 आणि 2. 1 आणि 2. 5 कॉलम 2 रो. टू रो 5 2 रो हो. 5 कॉलम. हा आला. ओके हा, आला. मी हा आउटपुट बरोबर आहे.